नमस्कार. महा MTVमध्ये मी चंद्रशेखर नेने आपलं स्वागत करतो. मी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक आहे. माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साहिल आहेत. आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल मला आपल्याशी बोलायचं आहे. ते म्हणजे आपला उत्तरेकडचा शेजारी चीन. चीनबद्दल आपण खूप गोष्टी ऐकलेल्या असतात. केवढी मोठा देश आहे, जगातली सर्वात मोठी लोकसंख्या आहे. आता नुकतंच आपल्या मंत्री महोदयांनी विधान केलं आहे की यावर्षीसुद्धा किंबहुना या महिन्यात चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त आहे. म्हणजे मध्ये जे आलं होतं की भारताने चीनला लोकसंख्येत मागे टाकलं, तसं काही अजून तरी घडताना दिसत नाही आहे. तर या चीनबद्दल आपल्याकडे गैरसमज खूप आहेत आणि त्यातले बरेचसे गैरसमज हे चीनी राज्यकर्त्यांनी आणि चीनची जी पब्लिसिटी यंत्रणा आहे, प्रचार यंत्रणा, त्यांनी पसरवलेल्या सगळ्या खोट्या गोष्टींमुळे हे गैरसमज पसरलेले आहेत. आपण त्याचा सगळ्याचा उहापोह आता करूया. याची सुरुवात कुठे झाली तर नुकतीच एक बातमी आली की सगळ्या जगभरामध्ये चीनी कम्युनिस्ट पार्टी, याला CCP म्हणतात, चायनीज कम्युनिस्ट पार्टी, त्याच्यातनं जवळ 20 कोटी लोकांनी राजीनामे दिलेत अशी बातमी आली. आणि या बातमीला एक प्रकारे दुजोरा चीनचे सर्वाधिकारी शी जिनपिंग यांनीच दिला की असं काहीतरी होत चाललं आहे आणि हे अतिशय वाईट आहे. कम्युनिस्ट पार्टीचे आयडियल कसे चांगले आहेत, मार्क्सिझम कसा चांगला आहे, अमुक तमुक बोलून त्यांनी चिंता व्यक्त केली की कम्युनिस्ट पार्टी जर चीनमधनं संपली तर चीनचं अस्तित्वच नष्ट होईल. चीनचं अस्तित्व नष्ट होणार नाही, परंतु शी जिनपिंग आणि त्यांचं जे तिथे कडवोळं सरकार बसलेलं आहे त्यांचं अस्तित्व निश्चितपणेच नष्ट होईल. परंतु काय झालेलं आहे की ह्या लोक का सोडत आहेत, त्याचं एक प्रमुख कारण असं आहे की चीनमध्ये सध्या प्रचंड प्रमाणावरती वेगळे प्रश्न वाढीला लागलेले आहेत. आणि त्या सगळ्या प्रश्नांचं मूळ जे आहे ते चीनच्या आर्थिक दुरवस्थेत आहे. आतापर्यंत सांगण्यात आलं चीन किती जगातली आता 2 नंबरची अर्थव्यवस्था, अमेरिका इथे, मग चीन इथे, मग जर्मनी आणि मग जपान आणि मग भारत, अशी उतरंड आपण पाहिलेली आहे. परंतु चीनची अर्थव्यवस्था किती मोठी आहे हे कशावरनं ठरतं तर चीनी सरकार जे आकडे प्रस्तुत करतं त्याच्याचवरनं ठरतं. शिकागो युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मार्टिनेज यांनी एक विधानमध्ये केलं आणि त्यांनी त्याला पुरावे दिले की चीन स्वतःच्या GDPचे जे आकडे सांगतं ते 60% खोटे सांगितलेले आहेत. $16 ट्रिलियन, 16 लाख कोटी डॉलर्सची आमची अर्थव्यवस्था आहे असं ते जेव्हा सांगतात तेव्हा ती प्रत्यक्ष 6 किंवा 7 लाख कोटीचीच आहे. खोटे आकडे सगळीकडे दिलेले आहेत. या खोट्या आकड्यांचं इतकं चीनमध्ये प्राबल्य झालेलं आहे की चीनी सरकार स्वतःच्या लोकांनाही फसवतं, स्वतःलाही फसवतं, परंतु जी रिॲलिटी असते ती काही अशी लपत नाही. आता त्याची काही आपण उदाहरण बघूया. इतकी तर चांगली तुमची अर्थव्यवस्था आहे तर तुमच्याकडे बेकारी कमी असायला पाहिजे ना. 21.3% बेकारी 16 ते 30 वर्ष वयाच्या मुलांमध्ये आहे. म्हणजे एवढे लोक सध्या रस्त्यावरती आहेत. आता ही रस्त्यावरती आलेली जनता ही काय करेल बरं? या रस्त्यावरच्या जनतेचं एक गंमत तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये हुकाऊ सिस्टीम आहे. लोक सांगत नाहीत या गोष्टी. हुकाऊ या शब्दाचा अर्थ रेसिडेन्सी परमिट, चीनी भाषेतला शब्द आहे हा. म्हणजे काय की प्रत्येक नागरिकाला एकाच ठिकाणी राहण्याची अनुमती असते, किंबहुना त्याचं जे आधार कार्ड असतं, आपण त्याला आधार कार्ड म्हणू, त्याच्यातला पत्ता बदलता येत नाही. खेड्यातले आहेत ते खेड्यातच असतात, शहरातले आहेत ते शहरातच असतात. आता यांनी काय फरक पडतो तर तुम्ही जेव्हा शहरात कामाला जाता तेव्हा तुमचं आधार कार्ड जर खेड्यातलं असलं तर तुम्हाला सरकारकडनं ज्याही सवलती असतील, फुकट गोष्टी असतील, अमुक असेल तमुक असेल, त्या शहरात मिळत नाहीत. म्हणजे शहरावरचं लोड कमी करायचं, म्हणजे शहरात मिळत नाही म्हटल्यानंतर तुम्ही तुमचं कुटुंब आणतच नाही तिथे. अशा रीतीने चीननी आपल्या लोकांना गुंतवून ठेवलेलं होतं. आणि असं पाहिलं गेलं होतं की चीनची जी इंडस्ट्रीयल बेल्ट आहे, शेंगडू प्रॉव्हिन्स वगैरे चीनचा जो भाग आहे, तिथे जवळजवळ चीनच्या शेंगडू शहरामध्ये जेवढी आधार कार्ड वितरित झाली आहेत त्याच्या 10 पट लोक तिथे राहतात. ही सगळी बाहेरची आलेली वर्कर मंडळी आहेत आणि यांना काही फॅसिलिटी मिळत नाही. म्हणजे यांनी बेसिकली 8-8 माणसांनी एका खोलीत राहायचं वगैरे, टिपिकल सगळं परिस्थिती तिथे चीनमध्ये आहे. हा GDPचा भाग झाला. GDPचे आकडे खोटे सांगितले, बेकारीचं सांगितलं. त्याच्यानंतर इम्पोर्ट, चीन हा मूळ एक्सपोर्ट कंपनी आहे. म्हणजे चीनमध्ये काय मॅन्युफॅक्चर करायचं, जगात विकायचं, हाच त्यांचा व्यवसाय. 27% त्यांचे इम्पोर्ट कमी झालेत. तरी त्यांनी सांगितलं आमच्या एक्सपोर्ट 6%नीच फक्त कमी झालेत. सर्वस्वी खोटी गोष्ट आहे. त्यांचे एक्सपोर्ट होत नाही आहेत. कोविडचा फटका त्यांना बसल्यानंतर त्यांची अर्थव्यवस्था गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.2% फक्त वाढलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं 6.3% वाढली आहे, कारण त्याच्या मागच्या वर्षीचे ते गेले तेव्हा अर्थव्यवस्थेचा पूरच बोजावर झाला होता. त्यामुळे प्रत्यक्ष वाढ त्या अर्थव्यवस्थेची अगदी कमी आहेत. चीनमध्ये रिअल इस्टेट हा फार मोठा एक व्यवसाय आहे.
रिअल इस्टेट म्हणजे काय झालं की चीनी सरकारने आपल्या लोकांना कामं मिळावीत, आपण स्टील बनवतो, पोलाद बनवतो, अमुक करतो, तमुक करतो, त्याला उठाव मिळावा म्हणून प्रचंड प्रमाणावर घरं बांधली. आणि आज परिस्थिती अशी आहे की त्यातल्या निम्म्याहून जास्ती घरं रिकामी आहेत, कारण राहायलाच लोक तिथे नाही आहेत. प्रचंड मोठी घरं बांधली आहेत, त्याच्यात पैसा गुंतलेला आहे, पण घरं बांधणी कंपन्या त्या आता बुडल्यात. मागे मी याच्यावरती एक व्हिडिओ पण केला होता. एव्हरग्रांडे नावाची कंपनी होती, $400 अब्ज बुडली. आणि बुडल्यानंतर सरकारने वाचवलं म्हणजे काय, संबंध नाश झाला त्यांचा, ते कॅपिटल सगळं गेलं. तर ह्या रिअल इस्टेटचा बोऱ्या वाढलेला आहे. त्यामुळे बँका बुडाल्या. बाओशेंग नावाची बँक नुकतीच काही महिन्यांपूर्वी बुडाली. $83 अब्ज बँक आहे, भुईसपाट झाली. सरकारने त्याला वर काढली. म्हणजे काय, ती बुडाली. बरं, हे होत असताना लोकांनी विक्री वाढवायची. काय असतं की एवढी लोकसंख्या जेव्हा असते ना, भारताचंच उदाहरण घ्या, एवढी लोकसंख्या असते, जेव्हा अर्थव्यवस्था बरी असते, चांगली असते, उत्तम असते, तेव्हा हे लोक खर्च करतात. आपण पहा, आपल्या सगळ्या दुकानांमध्ये प्रचंड गर्द्या दिसतात. हे खर्च करतात म्हणजे ते खर्च केलेल्या वस्तू मॅन्युफॅक्चर होतात, म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. ही चालना चीनमध्ये मिळते का? अजिबात नाही. 21% लोक तर बेकारच आहेत. आणि चीनचं एक वर्णन तर फारच उत्तम केलेलं आहे बरं का. चीन हा जगाचं नर्सिंग होम आहे असं त्याचं वर्णन केलं आहे. त्याचा अर्थ असा की चीनमध्ये वृद्धांची संख्या झपाट्याने वाढते आहे. चीन हा अत्यंत झपाट्याने म्हातारा होत चाललेला देश आहे. मागे मी एकदा याच्यावर म्हटलं होतं, 20 वर्षापूर्वी चीनी सरकारने सांगितलं एका कुटुंबाला एकच मूल झालं पाहिजे. तसं झाल्यामुळे लोकसंख्येचा संकोच झाला खरा, पण त्याप्रमाणे तरुणाई कमी झाली. काम कोण करतं? तरुण. फुकट कोण खातात? वृद्ध. म्हणजे सगळे वृद्ध नाही, मी आपलं म्हणतोय. त्यामुळे चीनमध्ये फुकट खाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे, काम करणाऱ्यांची संख्या कमी होती आहे. आणि काम नाहीच आहे, कारण एक्सपोर्ट मिळत नाही आहे, इम्पोर्ट करता येत नाही आहे. तर वृद्धात्वाकडे वाटचाल करणारं हे आहे. GDPचे आकडे खोटे कसे सांगतात त्याच्यावरती चीनमधल्याच एका प्रोफेसरनी फार सुंदर वाक्य सांगितलं. तो म्हणे, आम्ही GDP कसे करतो माहिती आहे का? GDP म्हणजे कसं असतं, ठोकळ राष्ट्रीय उत्पन्न. देशात काही निर्माण झालं की ते उत्पन्नामध्ये ॲड होतं. समजा एक मोठा पूल टाकायचा आहे. आपण एक उदाहरण घेऊ. आपण हा शिवडी नावाशेवा पूल टाकला आहे की नाही, हा टाकायला घेतला चीनमध्ये आणि सांगितलं या पुलाचा खर्च समजा 100 अब्ज रुपये किंवा डॉलरमध्ये काय 100 अब्ज म्हणूया, एवढा आहे. आणि मग कोणीतरी येतो म्हणतो, नाही हे तुमचं डिझाईन चुकीचं आहे, असा नाही, असा पूल तिकडनं तसा टाका. तर हे काय करतात, तो तसा पूल टाकायला घेतला तरी आधीच्याचा खर्च सांगणं सोडतच नाहीत. म्हणजे 100 अब्जचे 200 अब्ज होतात. अशी आमची GDP वाढते, असं चीनमधल्या शिंगुआ युनिव्हर्सिटीच्या एका प्रोफेसरनी सांगितलं आहे. हे म्हणजे फार धाडसाचं विधान आहे, पण असं तो बोललेला आहे. चीननी सगळ्या जगाला कर्ज देऊन ठेवली होती. सगळ्या पाकिस्तानसारख्या थर्ड रेट देशांना कर्ज द्यायची आणि त्यांना आपलं अंकित करून घ्यायचं. श्रीलंकेमध्ये तेच केलं. आता परिस्थिती अशी झाली आहे, ते लोक कर्ज परत करत नाहीत. घेऊन जा, काय घेणार ते. आता तुम्ही श्रीलंकेत जर एक बंदर बांधलं, केनियामध्ये एक रस्ता बांधला, पाकिस्तानमध्ये सीपेक बांधला, तर चीनला काही तो रस्ता उचलून आणता येत नाही, तर ती कर्ज परत येत नाहीत. मग तिकडनं पुन्हा प्रॉब्लेम आहे. अमेरिकेने चीनवरती असंख्य निर्बंध टाकलेले आहेत. नवीन टेक्नॉलॉजी चीनला आता दिली जात नाही आहे, त्याचा त्रास चीनला सहन करायला लागतो आहे. त्यामुळे चीनमध्ये तो प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर महापूर सध्या चीनमध्ये, भारतातही पूर आहेत, तसेच चीनमध्ये प्रचंड प्रमाणावर पूर आलेले आहेत. त्या पुराचं नुकसान आहे. बरं, तिथे काही लोकांना रिस्पॉन्सिबल असणारं सरकार नाहीच आहे, लोकांना जबाबदार असलेलं सरकार नाही आहे. लोक मरत आहेत तर मरू द्या, अशा प्रकारची वृत्ती त्या लोकांची आहे. आणखीन एक गमत सांगतो तुम्हाला. चीनमध्ये महापालिकांना प्रचंड प्रमाणावर कर्ज दिली गेली म्हणण्यापेक्षा त्यांना सांगितलं की तुमचे पैसे तुम्ही बॉन्ड काढून उभारा, काय वाटेल ते करून उभारा, सरकार तुमच्या पाठीशी आहे. किती असे पैसे? $7 लाख कोटी महापालिकांनी तूट दाखवलेली आहे. आता कसं त्यांना बाहेर काढायचं? म्हणजे महापालिका गाळातच आहेत. ज्या महापालिका चेंगडूसारख्या मोठ्या प्रांतात आहेत, जिथे खूप इंडस्ट्री चालत होती, त्यांना टॅक्स तरी मिळतो, बाकीच्यांना काही मिळत नाही. त्यामुळे त्या बुडत चालल्या आहेत. त्यांना भरती काढायचे. $7 लाख कोटी तिथे चीनचं जे कर्ज आहे, अंतर्गत कर्ज, ते त्यांच्या GDPच्या तिप्पट आहे. हा खूप मोठा आकडा आहे. आणि चीनचा GDP ते म्हणतात तर खूपच जास्ती आहे की नाही. खोटा म्हटला तरीसुद्धा त्या GDPच्या खूप जास्ती कर्ज आहे. म्हणजे कर्जावर जगणारा देश आहे. आता लक्षात येते की परिस्थिती फार वाईट होत चाललेली आहे. 0.2% फक्त जर वाढत असलं अर्थव्यवस्था, तर परिस्थिती निश्चितच वाईट आहे. आता शी जिनपिंग पुढे 2च मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे आहे ती परिस्थिती कबूल करायची, सांगायचं की आमचं कम्युनिझम सिस्टीम फेल गेलेली आहे, कम्युनिझमला तिलांजली द्यायची आणि सगळ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करायची. हा एक मार्ग आहे. पण तो स्वीकारणार नाही, कारण तो स्वीकारला की स्वतः शी जिनपिंग आणि त्याची सगळी गँगची उचलबांगडी होते. परवाचं पण पाहिलं, त्यांचा जो विदेश मंत्री होता तो आपला गायबच झाला. कोणी त्याच्याबद्दल काही सांगत नाही. त्यांचा सर्वात मोठा उद्योगपती जॅक मा तो गायब झाला.
त्याला उचलला एक दिवशी. हे असला सगळा प्रकार त्या देशामध्ये चाललेला आहे. चीनमधले अनेक लोक सध्या अमेरिकेच्या दारात उभे आहेत की आम्हाला ॲडमिशन द्या. खूप जास्ती प्रमाणावर चीनी लोक अमेरिकेत स्थलांतर करत आहेत. त्यांच्या लक्षात आलं आहे की या देशाचं आता काही खरं नाही. खूप दिवस थापा मारल्या. एक वचन आहे ना की तुम्ही काही लोकांना जन्मभर फसवू शकता, काही सगळ्या लोकांना थोडा काळ फसवू शकता, पण सगळ्या लोकांना सगळा काळ जन्मभर फसवता येत नाही. चीनची सगळी खोटी पापं आता बाहेर येत आहेत. फार तो दिवस लांब नाही जेव्हा हे सगळं खाली पडेल. शी जिनपिंगपुढे दुसरा उपाय काय आहे? दुसरा उपाय आहे की अशा वेळेला ते करतात, कोणातरी देशावरती हल्ला करायचा, तैवानवर हल्ला करायचा, अमेरिकेला वाटेल तसं बोलायचं, जपानशी भांडण काढायचं, साऊथ कोरियाशी भांडण काढायचं, म्हणजे राष्ट्रवाद वृत्ती जागृत करायची. पण हे काही चालेल असं वाटत नाही, कारण फार मोठा देश आहे. ते किती दिवस असं करतील? पण हल्ला करायचं, चीनची जी मिलिटरी आहे त्या मिलिटरीची साधनंसुद्धा काही चांगल्या प्रतीची नाही आहेत. त्यांच्याहून खूप चांगल्या प्रतीची साधनं इतरांनी घेतलेली आहेत. रशियानेही परवा सांगितलं की चीन जे आम्हाला सामान देतो आहे सगळं थर्ड रेट आहे. एकूण चीन देश कधी कोसळेल अशी परिस्थिती आत्ता तरी वाटते. त्यातनं हे कसं मार्ग काढतायत ते आपण बघू. आपण त्याकरता काय केलं पाहिजे? आपण अत्यंत सावध असलं पाहिजे. आपली स्थिती सुदैवानी मजबूत आहे. IMF, वर्ल्ड बँक या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की कोविडचं काही झालेलं असलं तरी कोविडमधनं उत्तम रीतीने वाचलेला आणि परत फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतलेला देश म्हणजे भारत देश आहे. 6.3% आपली अर्थव्यवस्था वाढती आहे. अर्थव्यवस्थेची घोडदौड चालू आहे. सरकार सुस्थिर आहे. स्थिर सरकार 14पासून मिळालेलं आहे. चीनचे बायदिवे जे खोटे आकडे आहेत ना GDPचे, ते 14 ते 19 केलेले आहेत बरं का. इकडे मोदींचं सरकार आलं आणि तिकडे चीननी खोटे आकडे पसरवायला सुरुवात झाली. असंच काही झालं की काय बघायला पाहिजे. तर आपण सावध असलं पाहिजे, कारण चीन याच्याकरता उत्तरेला काही कुरापती काढूही शकतो. मला वाटत नाही त्या कुरापती काढण्याची त्यांची हिंमत होईल, कारण उत्तरेला मी मागे एकदा सांगितलं होतं, हिमालयन प्रांतामध्ये चीनकडे कितीही शक्ती असली तरी त्या चिंचोळ्या खिंडीत ती शक्ती ओतताच येत नाही. तिथे भारताचा डिफेन्स अत्यंत मजबूत आहे. असं एक शक्यता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच गिलगिट बाल्टिस्तानचा प्रश्न निकालात टाकतील. पाकिस्तान चीनचा जो आहे तो बुडालेलाच आहे. त्यांच्या कर्जाची पुनर्रचना पुन्हा केली, म्हणजे तुम्ही आत्ता नाही उद्या द्या. सगळीकडे हाच प्रकार चालू आहे. एकूण चीनच्या अर्थव्यवस्थेची लक्तरं आपल्यापुढे मांडायची होती म्हणून हा व्हिडिओ केला. याच्यातही अनेक बरेच मुद्दे आहेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणारच आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स येऊ द्या. इनफॅक्ट आपल्या कमेंट्समध्ये यात अनेक लोकांनी या कमेंट केले होते की चीनवरती काहीतरी बोला, म्हणून मी हा व्हिडिओ मुद्दाम अभ्यास करून आणि डेटा गोळा करून केलेला आहे. आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. नमस्कार.